आजच्या डिजिटल युगामध्ये टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नॅव्हिगेट करणे म्हणजे एखाद्या गर्दी असलेल्या बाजारात फेरफटका मारण्यासारखे आहे, जिथे प्रत्येक टूलचे एक विशिष्ट काम असते, तरी ती सर्व उत्पादकतेच्या व्यापक परिघात त्यांचे योगदान देतात. कम्प्युटर वापरत असताना बरेच सॉफ्टवेअर ऑप्शन्स तुमच्या बोटांच्या इशाऱ्यावर अवलंबून असतात, ज्यात प्रत्येकाचे वेगळे काम असते. यापैकी वर्ड प्रोसेसिंग, इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीट्स, डेटाबेस मॅनेजर व ग्राफिक प्रोग्राम सपोर्टर म्हणून काम करतात, ज्यात वेगवेगळी कामे करताना प्रत्येक जण त्याच्याकडे असलेले अनोखे वैशिष्ट्य डिस्प्ले करते. आता या एक्सप्लेनेशनच्या आधारावर इथे एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिला आहे. वर्ड प्रोसेसर, इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीट्स, डेटाबेस मॅनेजर्स व ग्राफिक प्रोग्राम्स या सर्व गोष्टी डॅश या प्रकारात मोडतात. ऑप्शन्स आहेत: ब्राउझिंग प्रोग्राम्स, ऑपरेटिंग सिस्टीम, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, डेटा अँड इन्फॉर्मेशन. या ऑप्शन्स बद्दल चर्चा करूया व योग्य उत्तर शोधूया. ब्राउझिंग प्रोग्राम्स. ब्राउझिंग प्रोग्राम्स इंटरनेटच्या व्यापक अवकाशात नॅव्हिगेट करताना महत्त्वाचे असले तरी ते वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट्स, डेटाबेस मॅनेजमेंट व ग्राफिक प्रोग्राम्सच्या मध्ये येत नाहीत. ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम कम्प्युटरचा कणा म्हणून काम करते, जी हार्डवेअर व सॉफ्टवेअर मधील कम्युनिकेशन सुलभ करते. तरी हे फक्त ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर पेक्षा जास्त काहीतरी असते. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर वर्ड प्रोसेसिंग, इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीट्स, डेटाबेस मॅनेजर्स व ग्राफिक प्रोग्राम्स यांना प्रोडक्टिव्हिटी टूल्सच्या छताखाली आणून समराईज करते. डेटा अँड इन्फॉर्मेशन. या टूल्सचा डेटा आणि इन्फॉर्मेशनशी संबंध येत असला तरी त्यांच्या फंक्शनॅलिटीजमुळे यांचे वर्गीकरण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणून केले जाते. त्यामुळे बरोबर उत्तर आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. या टूल्समुळे युजरला डिजिटल लँडस्केपमध्ये कुशलतेने व कार्यक्षमतेने नेव्हिगेट करता येते, ज्यात प्रत्येक जण प्रोडक्टिव्हिटीसाठी आधारस्तंभ ठरतो. तर मित्रांनो, तुम्ही या विषयाबद्दल तुमच्या MSCITच्या पुस्तकात अधिक शिकू शकता.